नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बऱ्याच वेळा काय होतं की घरात भाकरी शिल्लक राहतात आणि मग ती शिळी भाकरी खायला कोणालाही आवडत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर हीच भाकरी जास्ती पौष्टिक करून कशी खायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्वारीची भाकरी वापरून ताकातली भाकरी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या भाकरीचा उल्लेख मी मागे सज्जनगडावर गेले होते, तर तिथे रामदास स्वामींच्या गोष्टी असा एक पुस्तक मी आणलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये मला ह्या भाकरीचा उल्लेख सापडला. आणि मग माझ्या लक्षात आलं की माझे वडील पण सातारचेच. माझ्या वडिलांना खूप ही ताकातली भाकरी आवडायची. म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी आम्ही ही ताकातली भाकरी करत होतो. तर चला तर मग रेसिपी दाखवते. ताकातली भाकरी पौष्टिक आणि वन डिश मील म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशी. आता आपण रेसिपीला सुरुवात करतो. ह्या साधारण 2 ते 2.5 भाकरी आहेत. तर ह्या मी कुस्करून घेणार आहे. हातानेच कुस्करायच्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता. फक्त जास्त बारीक नाही करायची, भरड काढायची. मी पण आता हे मिक्सरमधनच काढणार आहे. आणि ही जी भाकरी आहे ही आमच्याकडे तरी ज्वारीची भाकरी आम्ही घेतो. बहुतेक ठिकाणी ज्वारीच्या भाकरीचीच ताकातली भाकरी करतात. तुम्हाला हवं तर तुम्ही बाजरीची किंवा नाचणीची कुठली करू शकता, पण ज्वारीच्या भाकरीची जास्ती छान लागते. मी आता तुम्हाला दाखवते पटकन होण्यासाठी की हे मिक्सरमधनं भरड कशी काढायची भाकरी. आता ही भाकरी मी अशी कुस्करून घेतली. एकदम बारीक नाही केली, थोडंसं असं भरड टाईप, की आता आपल्याला चावता आली पाहिजे. पण जर तुम्हाला वयस्कर लोकांना द्यायची असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक केली तरी चालेल. आता ह्यामध्ये मी घालणार आहे पाव वाटी एवढी, म्हणजे मी 1 मूठभर अशी हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि ती 3-4 तास भिजवली. त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि ती डाळ घालायची. हे शेंगदाणे आहेत, हे पण 4-5 तास भिजवलेत. ते पण असे मी मूठभर घेतले होते, असं काही वाटेने मोजून नाही, मूठभर असे घेतले. यामध्ये चवीपुरतं मीठ, म्हणजेच 1 चमचा एवढं मीठ घालायचंय. इकडे एका बाजूला मी कढई तापत ठेवली. ह्यात आपण फोडणी करणार आहोत. दोन टेबलस्पून एवढं तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापेपर्यंत आपण ह्यामध्ये ताक घालून घेऊया. ताक किती घालायचंय, तर ही भाकरी पूर्ण बुडली पाहिजे आणि गोड ताक नको, आंबट ताक हवंय. तेल व्यवस्थित तापून द्यायचंय. तेल तापलेलं आहे. आता यामध्ये मी साधारण पाव चमचा एवढी मोहरी घालणार आहे. तेल चांगलं तापलंय. मी आता गॅस बंद करतेय आणि मग यामध्ये घालणार आहे 4 मिरच्या बारीक तुकडे केलेले आहेत. गॅस बंद करून एवढ्यासाठी घालणार आहे की ते अंगावर उडत नाही. कढीपत्ता घालायचा आहे. पाव चमचा जिरे,
पुन्हा जरा गॅस चालू करते. नेहमी लक्षात ठेवा, गॅस बंद करून मग मिरची घालायची, म्हणजे मग ती अंगावर उडत नाही. कारण मिरची तेलात घातली की फटकन उडती, त्यातली बी बाहेर येऊ शकते आणि आपल्या अंगावर उडू शकतं. म्हणून गॅस बंद करून मग मिरची घालायची. आता घालणार आहोत अर्धा चमचा हिंग, आणि पाव चमचा हळद. गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी ह्यावर घालायची. फोडणी जरा व्यवस्थित भरपूरच घालायची, म्हणजे ही भाकरी चवीला छान होती. आता ह्यावर घालणार आहोत कोथिंबीर. व्यवस्थित कालवून घ्यायचंय आणि साधारण 20-25 मिनिटं हे आपण असंच ठेवणार आहोत आणि मग सर्व करणार आहोत. म्हणजे मग ही भाकरी जी आहे ती ताकात व्यवस्थित भिजती आणि खायला पण छान लागते. ताकाचा स्वाद त्यामध्ये मुरतो. आता मी ही अशी झाकून ठेवणार आहे आणि अर्ध्या तासांनी ही सर्व करणार आहे. मी जे व्हिडिओज तुम्हाला दाखवते ते जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे ते दाबा आणि नोटिफिकेशन ऑल असं म्हणा, म्हणजे मग माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. हे पहा, ही आपली ताकातली भाकरी तयार आहे. अगदी पौष्टिक शिळी भाकरी जरी असली तरी त्यात आपण भिजलेली डाळ आणि भिजलेले दाणे घातलेले आहेत, त्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते. त्यामुळे शिळी भाकरी आहे, पौष्टिक नाही असं मनात विचार सुद्धा आणू नका. ही आपण जास्तीत जास्त पौष्टिक केलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर ह्यात तुम्ही मोड आलेले मूग घातले तरीही अजून छान लागेल.